ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय। राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली आणि जालना या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस झालाय आणि पावसामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्यात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे। शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, मात्र मध्यवर्ती भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याचं दिसतंय, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जातंय। याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। महत्त्वाचं म्हणजे अगदी वर्षभरापूर्वीच या टाकीचं बांधकाम झालंय, त्यामुळे पाण्याच्या टाकीला गळती लागली कशी असा सवाल नागरिक करतायत। याकडे पालिका प्रशासनानं वेळीच लक्ष घालण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे। एकीकडे पावसाचा अंदाज पाहता रत्नागिरी नगर परिषदेनं एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे, परंतु असे जरी असले तरी देखील गलातन कारभार नगर परिषद हा परत एकदा समोर येताना दिसतोय। आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे ही पाण्याची टाकी आहे, जवळजवळ वर्षभरापूर्वी बांधलेली ही पाण्याची टाकी आहे, परंतु ही जवळजवळ 2 लाख लिटर पाण्याची टाकी असून शहराच्या मध्यवर्ती भागाला या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो आणि ही टाकी जी आहे ही आता कुठेतरी लिकेज झालेली आपल्याला पाहायला मिळते। ह्या टाकीतून हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे आणि याच्याकडे मात्र नगर परिषदेचं कुठलंही लक्ष असल्याचं सध्या तरी दिसण्यात येत नाही। हे जर पाणी वाचवलं गेलं तर हे पाणी कुठेतरी नागरिकांना त्याचा उपयोग होईल, परंतु येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील नगर परिषदेनं अजून देखील या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घातलेलं नाही आणि जवळजवळ 11 वाजल्यापासून हे पाणी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी टाकी रिकामी होईपर्यंत अशा पद्धतीनंच वाहून जातं। म्हणजे जवळजवळ हजारो लिटर पाण्याचा इथं पूर्णपणे वाहून जाऊन ही टाकी रिकामी व्हायला मदत होते। हे जर पाणी वाचवलं तर नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि आता जी एक दिवस आड करून जे नियोजन केलंय पालिका प्रशासनानं, तर हे पाणी असं होणारं लिकेज पाणी जे आहे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। ही नुसती ह्या एका टाकीचीच गत नाही आहे, तर रत्नागिरीतील निवखोल भागात देखील अशा प्रकारची एक टाकी आहे आणि त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं पाणी हजारो लिटर पाणी हे फुकट जात आहे आणि नागरिकांना या पाण्याचा काही उपयोग होताना दिसत नाही आणि हे झोपलेलं प्रशासन कधी जागा होणार हेच आता इथले स्थानिक नागरिक विचारताना पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।